स्टॅलन्स वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. बघूया आणि खेळण्याचं निमंत्रण नव्हता. दावत दिली प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी 1 HP चॅम्पियन्स पहिली जोडी मैदानामध्ये तैनात. HPPL 2024 हे अतिशय क्लास दर्जेदार आहे. दोन्ही संघाचा 12th मॅन प्लीज सेंड. कारण आता तुम्हाला मात्र 12वा खेळावं लागेल. कारण याच्यानंतर जे वैयक्तिक पारितोषिक आहेत उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीज. कारण तुम्हाला आता कंपल्सरी नावं लागतील तर प्लीज दोन्ही संघाला विनंती असेल 12th मॅन इज रिक्वायर्ड. 12वा लागेल कंपल्सरी. नेत्र दीपक टायमिंग क्लास फटका दर्जेदार स्ट्रोक चार्मिंग स्ट्रोक्स. संघाची धाव संख्या 4 वर बिनबाद 4 4 होणार. हो येस पुन्हा एकदा चांगला कमबॅक. येस पहिला चेंडू तरी मारला बघूया. त्याच्यानंतर मात्र अतिशय क्लास डिलिव्हरी बघूया. चेंडू थोडासा खाली राहिला बघूया या ठिकाणी. फलंदाजाला मात्र विवश केलं या ठिकाणी. कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य जो फ्रीडम. डॉट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 4 आफ्टर 2 डिलिव्हरीज. शॉर्ट लेग, शॉर्ट मिड विकेट आणि हा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा परंतु टायमिंग मध्ये काही गरज नव्हती. जर बॅकफुटला गेला असता नुसता स्टेअर जरी केला असता तरी सहज धाव मिळाली असती. परंतु असं जे क्रिकेट ज्याला म्हणतात नॉट अ टेक्निकल गेम. 3 deliveries have been bowled by Suraj Kohli. Total score is 4 for none after 3 deliveries. जबरदस्त स्पर्धा या ठिकाणी. HPPL हिंदुस्तान प्लॅटिनम प्रीमियर लीग. ओ क्लास फटका जबरदस्त अटॅक केला, आक्रमण केलं, चेंडू हवेमध्ये ड्रॉप केला या ठिकाणी. असं वाटलं तर फटका चांगला आहे परंतु चेंडू हवेमध्ये राहिला होता. एक चान्स होता, लॉलीपॉप होता बघूया आणि केलाय झेल ड्रॉप. संघाची धाव संख्या 5 वर फक्त 1 धाव मिळेल. हवेचा पुरेपूर फायदा आहे. जर तुम्ही ऑनसाईडला फटके घेतला फुल किंवा स्क्वेअर या ठिकाणी कारण ऑनसाईडला हवेचा प्रवाह 4 चेंडूमध्ये 5 धावा. आशुतोष राऊत इज बॅटिंग ऑन 5. आणि हा यस पुन्हा एकदा चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा या ठिकाणी ऑनसाईडला मारायचा पण तो टायमिंग मध्ये बॅटच्या रडार मध्ये चेंडू येत नाही. टोटल स्कोर इज 5 बिनबाद 5. 5 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजे चांगला बॉलिंग अटॅक. आणि हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी चॉप केला. चेंडूला मिळेल या ठिकाणी बॅकवर्ड गलीला पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. 2 धावेचा बेनिफिट संघाचा आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल का बघूया. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल या ठिकाणी. पुन्हा एकदा सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा मिळते. षटक क्रमांक पहिल्या संपवित. संघाचा टोटल स्कोर झाला 6 चेंडू 7 धावा. असं बॉलिंग अनालिसिस गोलंदाजीचं पृथक्करण बाय सूरज कोहली. 6 चेंडू फेकले 7 धावा दिल्या. कुठल्या प्रकारचा बळी नाही. दुसरी सेमीफायनल. 2 बलाढ्य संघ, ताकदवर संघ, 2 एक जबरदस्त बिग बॅटल, बिग फाईट, कडवी झुंज कडवा प्रतिकार. 2 टोकामध्ये घमासान, यादवी रणदंदवी, रणधुमाली, रणकंदन, अट्टी-तट्टीचा सामना. एक जबरदस्त बॅटल या ठिकाणी. HPPL हिंदुस्तान प्लॅटिनम प्रीमियर लीग 2024. पुढच्या वर्षी हे आयोजन अजूनही भव्य दिव्य स्वरूपात असेल. कारण जर वर्ष पहिलं असलं परंतु एखाद्या मोठ्या स्पर्धेला देखील लाजवेल असे हे देखणं आयोजन. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीने दुसरे षटक प्रगती होणार उदय मेस्त्री. उदय मेस्त्री तयार. थोडं स्पीडअप करा प्लीज, कोऑपरेट करा. याच्यानंतर फायनल मेगा फिनाले. हो येस पुन्हा एकदा जबरदस्त आउट स्विंगर. वाईटचा इशारा. येस अपेक्षेपेक्षा जास्त बघूया. दिशा भरकटलाय. 1 धावेचा इशारा, निर्वाळा धावा समर्थन, 1 धावेचा प्रतिबंधन. अंपायर डिक्लेअर दॅट इज द वाईट डिलिव्हरी. हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू. येस अचूक टप्पा. जबरदस्त बॉलिंग अटॅक. फलंदाजाला बांधून ठेवला, डांबून ठेवलाय. कुठल्या प्रकारचं फ्रीडम स्वातंत्र्य नाही.
टोटल स्कोर इज 8 फॉर नन. बिनबाद आउटवर पहिल्या षटकात धावा मोजल्या. सूरज कोळी 7 धावा. नवीन गोलंदाज उदय मेस्त्री. बॉलिंग अटॅक बोल्ड वेल बोल्ड. खरं म्हणजे ज्यावेळी कंपनीच्या प्रेमी लोक होता कंपनीच्या खरं म्हणजे तुमचे HPPLचे एवढे चांगले कॅलिबर असलेले भूया मेरिटचे प्लेअर असताना तुम्ही खरं म्हणजे कंपनीच्या प्रीमियर लीग मध्ये वास्तविक हा यस पुश केलाय. हो व्हॉट अ ग्रेट कॅच. शतरक्ष द्यायचं बघा. कॅच ऑफ दी डे कॅच ऑफ द इन द टुर्नामेंट्स अफलातून झेल. फटका मात्र चांगला होता. चांगला पुश केला होता बघा. टेक्निक फटका होता. तंत्रशुद्ध फटका होता. परंतु झेल मात्र त्याच्यापेक्षा अफलातून. आणि तो झेल होता आशुतोषचा. त्यामुळे रावत हे बघूया गोल्डन विकेट. मागच्या मॅच मध्ये त्याने एका ओव्हर मध्ये 24 केल्या होत्या म्हणजे गोल्डन विकेट. वाघाची शिकार. आणि हा यस अगेन हो या ड्रॉप इट. वास्तविक तुम्ही कॉल द्यायला होता. खरं म्हणजे हा झेल व्हायला होता कारण मिड ऑफला झेल आरामशीर घेता आला असता. दुसरी विकेट लगेच गेली असते. बघूया टोटल मिळतील 1 धाव. संघाचा टोटल स्कोर 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सर फिल्डिंग टीम मध्ये बघा अशोक सर आहेत 40+ क्रिकेटर परंतु काय त्यांच्याकडे ऊर्जा आहे. यस नक्कीच यस स्टॅमिना. आणि हा यस वाईटचा इशारा. स्वैर मारा दिशाहीन मारा. अपेक्षेपेक्षा जास्त दिशा भरकटलाय. 1 धाव मिळेल. अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या नेऊन ठेवली. 1 बाद 10 10 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. उदय मिस्त्री तयार. आणि हा यस आउटसाइड द लेग स्टंप जोरदार अपेल. पंधांदा निर्णय. हो व्हॉट अ डिसिजन. ग्रेट डिसिजन. जबरदस्त निर्णय. पारदर्शक टोटल. धन्यवाद उदय मेस्त्री यांनी मात्र या फलंदाजीला सुरुंग लावल्या. बघूया या षटकामध्ये तब्बल 2 विकेट हस्तगत केल्यात. आशुतोष राऊत सारखे एक जबरदस्त गोल्डन विकेट. खरा हा कोल दांडा होता. नवीन फलंदाज टोडावून फलंदाज अखिलेश. रायडा महोदय विकेट. उदय मेस्त्री यांच्या समोर द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. ओ यस काय गोलंदाजी बघूया. शेन वॉन सारखा बघूया. चेंडू कसा फिरवला बघूया. आणि षटक संपलं बघूया. 12 चेंडू आणि संघाची धावसंख्या इनिमिन फक्त हा किती रे हे धाव किती 10 धावा. पहिल्या षटकात 7 धावा आणि दुसऱ्या षटकात फक्त इनिमिन 3 धावा आणि 2 मली. काय गोलंदाजी केली बघूया. जबरदस्त परफॉर्मन्स. एक्झिबिशन. जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन. जबरदस्त योगदान. जबरदस्त करिश्मा. मॅजिकल स्पेल बोल्ड बाय मिस्टर उदय मेस्त्री. फक्त 3 धावा दिल्या. 2 बली असं बॉलिंग अनालिसिस. पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. 12 चेंडू मध्ये धावा फक्त 10 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 5 धावांमध्ये इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. नवीन गोलंदाज. दुसरे सेमीफायनल अति महत्वाची मॅच आहे बघूया. कारण फायनल पासून फक्त 2 मिनिट 2 आखेच्या अंतरावर आहे. 2 पावलं तुम्ही दूर आहात. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. नवीन गोलंदाज सूरज कोळी. सूरज कोळी यांनी पहिल्या षटकात 7 धावा मोजल्या. स्ट्राईकला श्री आणि दुसऱ्या स्ट्राईकला याला बाजूला अखिलेश. चला 12 चेंडू 10 धावा. 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 12 बॉल्स. 12 चेंडू. सूरज कोळी
कोट्यामधलं सांघिक तिसरं षटक आपल्या ठेवणीतलं पटडीतलं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक बॉलिंग मार्क तयार. पहिला चेंडू तिसरं षटक द फर्स्ट बॉल. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल परंतु जाईल या ठिकाणी नोमॅन्स लँड मध्ये डीप मिड विकेट. मिळतील 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावांचा विस्तार. धावसंख्या 12 वर 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 2 बाद 12 सद्यस्थिती विद्यमान अवस्था. 24 लाईव्ह यांचं हे जबरदस्त थेट प्रेक्षेपण घर बसल्या तुम्ही बघू शकता टीव्हीवर या ठिकाणी. आणि यांचं डीजे ऑपरेटर अरे गोट्या अंपायर कुठे रॅलीला गेला का काय कोणाच्या गायब आहे मगच बसून. जरा फोन लावा त्याला. काय त्याच्यात कसलं राजकारण आहे. रॅलीला आम्ही पण जातो. कोणी पैसे दिले तर फुकटात नाही. ओ येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. लोअर फुल टॉस. अखिलेश सूरज कोळी. आणि हा यस पुन्हा एकदा फ्लेक केलाय चेंडूला. बघूया या ठिकाणी चेंडू मिड विकेटला मिळेल फक्त. आणि पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. चेंडू झाला ढेंगातून पसार. त्याचं त्याला समजलं नाही. 2 धावेचा बेनिफिट. संघाची धावसंख्या निवडून ठेवली 15 वर 15. पहिल्या षटकात 7 धावा. दुसरं षटक 3 धावांचं. तिसरं षटक प्रगतीपथावर सूरज कोळी. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी. HPPL हिंदुस्थान प्लॅटिनम प्रीमियर लीग 2024. खरं म्हणजे स्पर्धा 2 दिवस ठेवायला पाहिजे होती कारण नॉकआउट नसावी असं माझं प्रांजल मत आहे. बरोबर की नाही. 2 दिवस पाहिजे. कोणाला तरी चान्स पाहिजे. हारल्यानंतर नाराज होतो कारण 365 दिवस वाट बघावे लागेल. येस येस. पुढच्या वर्षी 2 दिवस असेल. आणि पुढच्या वर्षी एक महिलांचा संघ ठेवा तुम्ही. कमीत कमी 2 तरी महिलांच्या टीम करा तुम्ही. नाही येत. अच्छा अच्छा. मग तुमचा पुरुष प्रधान कंपनी आहे. येस नेक्स्ट इयर 2025 2025. सिक्स्टीन 16वर. आणि षटक क्रमांक 3 संपुष्टात. धावसंख्या 16 फक्त. पहिल्या षटकात 7 धावा. तिसरं षटक 3 धावांचं. आणि नंतर 6 धावा. म्हणजे टोटल यांनी मोजल्या 12 धावा 13 धावा या ठिकाणी. आणि नवीन गोलंदाज 12 चेंडू बाकी. 12 बॉल्स टू गो. आता मात्र तुम्हाला अटॅक करावा लागेल. आक्रमण करावा लागेल. दे माय धरणी ठाय रन उठवावा लागेल. कारण कमीत कमी 40 ते 50 धावा कमीत कमी पाहिजे या मैदानात. मगाशी बघा चांगली मॅच झाली. बघूया थोडक्याच निसटता विजयाने प्राप्त केला होता शेवटच्या षटकामध्ये. कारण क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. चला नवीन गोलंदाज प्रणव थोरात. नवीन गोलंदाज असेल या ठिकाणी. आमचे मिश्रा साहेब यांना धन्यवाद देत. बघूया गोठे यांच्या डान्सवर फार खुश झाले. कंपनीचे HR आहेत. हो येस पहिला चेंडू पुन्हा एकदा अफलातून डिलिव्हरी. स्टेअर करायचा पण बॅटच्या रडारमध्ये चेंडू आणि चेंडू फणीमध्ये कुठल्या प्रकारचे मेतकोट दमने डॉट बॉल निर्धाव चेंडू. संघाची धावसंख्या इनवेन फक्त 16 धावा. काय जबरदस्त गोलंदाजी केली. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. याचं हे जबरदस्त ज्वलंत उदाहरण. अख्ख्या टप्प्याचा स्टेअर केलाय. चेंडू जाईल या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा मिळेल फक्त 1 धाव. 1 से ज्यादा कुछ भी नाही. असं तुम्हाला काही होणार आहे. बघूया तुम्हाला अटॅक करावा लागेल. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल तरच तुम्ही 40 ते 50. कारण प्रतिस्पर्धी संघ हा अतिशय बलाढ्य आहे. ताकदवर आहे. हो येस पुन्हा एकदा चकला फलंदाज. चेंडू गेला लेग स्लिपला. चेंडू झाला डिफाईन लेगला म्हणते मिळते 4 धावा. येस आउटफील्ड फार पास्ट आहे. बघूया 4 धावा या ठिकाणी. बायचा इशारा.
22चा इशारा यस. अवांतर धावसंख्येत बरं संघाची धावसंख्या झाली 21. आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केला बंधू जाईल नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू गेला काहू कॉर्नर. या ठिकाणी 4 धावा यस. गाढवी गेलं आणि ब्रह्मचारी गेलं. क्या बात आहे. यस दमदार डीजे वादन याच ठिकाणी. धाव संख्या 25. जिथं 1 धाव तिथं 4 धावांचा बेनिफिट या ठिकाणी म्हणजे 3 धावा तुम्ही त्यांना बहाल केल्यात. HPPL आणि हा यस पुन्हा एकदा अनपेक्षित बाउन्स. अनइवन बाउन्स अनपेक्षित उचली ज्याला म्हणतात फ्लायटेड डिलिव्हरी उद्वेस्तीच्या बराच बाहेरून. आणि हा असेल डॉट डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडू. आणि हा लोअर फुलटॉस चेंडू गेलाय फॉरवर्ड शॉर्ट लेगला. मिळाले 1 धाव संघाचा टोटल स्कोर झाला या ठिकाणी 26. षटक क्रमांक 4 प्रगती पदावर. अजूनही जर 20-25 धावा आल्या तर नक्कीच हा सामना रंगतदार होईल. उत्कंठावर्धक होईल. समाप्त यस. 4th ओव्हर इज ऑल्सो फिनिश्ड. राहिलं शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचं फायनल. षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर बघूया. धाव संख्या 26 म्हणजे 6-24 म्हणजे प्रति षटकामागे फक्त 6.5 म्हणजे 6.50. दादा आम्हाला पण घ्या कॅमेऱ्यात जरा नाही का. धन्यवाद. नुसते फ्लॅश मारू नका हो. नाही तर लग्नामध्ये नुसते फ्लॅश मारतात त्याला वाटलं आमचा फोटो आला. बरोबर की नाही. थँक्यू धन्यवाद. तसा आपला फोटो करून पर्यंत फायदा नाही हो. बरोबर की नाही. त्याचा काय फायदा आहे. आता आपलं सगळं झालं ना हो. हा यांचा फायदा आहे. हे उथा यांचं वय अजून आहे. चला शेवटचा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. कोणाचं यावर्षी यस यंदा लग्न. आता कुठं ते आता तिथंच नाही म्हणतात. 2025 तुळशीचे लग्न लागले ना त्याच्या दुसऱ्या दिवशी लावा मात्र. यस आम्ही मंगलाष्टमी बोलतो. असेल तर सुपारी द्या एखादी. तेच फुकटात नाही पैशाशिवाय नाही. तेच कुठं येतच. अरे गीता आले म्हणजे लाखोचा खर्च आहे. चला शेवटचा गोलंदाज. बोलच नेम वैभव पाटील इज द लास्ट बॉलर. संघाची धाव संख्या 24 चेंडू 26 धावा 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. चला वैभव पाटील. आता कोण थंडा कोण देणार इथं. त्याचं मार्केट सगळं लांब आहे. हो येस फटका चांगला आहे परंतु फायदा होणार. मिळेल फक्त 1 धाव. चेंडूला डीप मिडवे केला. प्रोटेक्शन आहे 1 धाव मिळेल. संघाची धाव संख्या 27. उर्वरित 5 चेंडू मध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा आल्या तर नक्कीच सामना चुरशीचा होईल. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटची जे प्रेडिक्शन म्हणजे भविष्यवाणी येस नक्कीच. आणि हा दिशाहीन चेंडू की बघूया या ठिकाणी. पंचांचा निर्णय मात्र कुठलाही नाही. बघूया फेअर डिलिव्हरी दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. राहिले 4 चेंडू. धाव संख्या ओनली 27. अतिशय कमी स्कोर लोएस्ट स्कोर. 4 balls टू गो इन द 5th ओव्हर. 27. पुन्हा एकदा जबरदस्त ऑन ड्राईव्ह ताकदवर स्ट्रोक. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. चेंडू जाईल. दोघांना देखील चकवून गेला. मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या 29.
दोनावर 29. हो यस पुन्हा एकदा वरसा येते ऑप्शन बघा व्हेरिएशन बघा चेंज ऑफ पेस गती परिवर्तन. प्रत्येक चेंडू हा वैविध्यपूर्ण गोलंदाजी ज्याच्याकडे व्हरायटीज आहे या ठिकाणी वैभव पाटील अतिशय चांगली गोलंदाजी करत शेवटचं षटक आहे ज्या षटकामध्ये हाणामारी करायची असते परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी. आणि हा पुन्हा एकदा बॅटची एच चेंडू जाईल या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेने मिळेल फक्त एक धाव राहिला फक्त इरमिन शेवटचा बॉल संघाचा टोटल स्कोर झाला 30. धाव संख्या 30. तर गोटे अंपायर यांना जरा कॉल करा प्लीज कारण फायनल आता हवा येते ठिकाणी. आणि हा पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका आहे बघूया या ठिकाणी लॉंग ऑनला जाईल. आणि फलंदाज बाद वलियस 2 धावा मिळतील संघाचा टोटल स्कोर झाला 32 आणि 33 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. तर या ठिकाणी विनंती करतोय योगेश वाघ प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. 33 धावा पाहिजे तो बसतो कोण बसतो पुढची फायनल त्याला करू दे ना या योगेश. थँक्यू. अगदी सातत्याने मित्रांनो निश्चित मला वाटतं माझा जन्म देखील नसेल तिथून क्रिकेट आणि क्रिकेट खेळामध्ये मनोरंजन जे समालोचन आपण पाहत आले खऱ्या अर्थाने सरांचं समालोचन मी जेव्हा क्रिकेटचं मला डोक्यात पण नव्हतं तेव्हा देखील सर मी तुमचा व्हिडिओ बघायचो. आज तुमच्याच खऱ्या अर्थाने निश्चित पाहून परंतु थोडीशी आमची भाषा वेगळी एक शैली वेगळी पण निश्चित आज निश्चित समालोचन म्हटलं तरी मित्रांनो प्रेक्षक वर्गाला तेवढंच मनोरंजन देखील असायला हवं आणि मी देखील करण्याचा प्रयत्न करत असतो सातत्याने. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आज खऱ्या अर्थाने निश्चित दिग्गज समालोचक आणि त्यांच्या समेत मला देखील एक संधी मिळाली आहे. मी देखील खूप भाग्यवान आहे. आज रोशनजी पाटील सर असतील त्याचप्रमाणे दुसरेजी पाटील सर 2 पाटील परंतु एक वाघ बिना शेपटीवाला आज त्यांच्या ताबडीत भेटलाय हरकत नाहीये. जाऊया नरेंद्र सिंग सर एक हिंदीचे उत्कृष्ट समालोचक ते देखील आहेत. हे बाबा याला चाकू कळले का काय केलं याला कोणी डिकेट केला का काय केला द्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी रवाना होत असताना पाहायला मिळते. 32 धावा तर प्रथम बॅटिंग करत असताना बनवल्या 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. उदय मेस्तरी आणि सूरज कोळी यावेळेस आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये उदय आणि सूरज हे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये 33 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दाखल झालेली जोडी रिंगी आणि सेम क्वालिटी सेम स्टँडर्ड गोलंदाज आला यावेळेस पहिले षटक हाताळण्यासाठी. फिल्डिंग वाला तुमचा भाऊसाहेब पाठवा स्टेपडी पाठवा एखादी तुमचा 7-12 घरपट्ट्या सांगायला आजच जाऊन बसतील रे.
चला मैदानाच्या आतमध्ये पंच देखील दाखल होत आहेत. आशुतोष राऊत गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय. पहिलं षटक म्हणजे पहिल्याच फेरीमध्ये आता काय करणार ते पाहावं लागेल. 33 धाबा तर बनवायच्या आहेत आणि मित्रांनो निश्चित या 33 धाबा कशा प्रकारे बनवल्या जातील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. चला लगेचच गेम ऑन करा. गोलंदाज आशुतोष आलाय पहिल्या षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक म्हणजे निर्धारित पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये ज्या पद्धतीने म्हटलं जातं 14 एकर आणि 14 एकर मध्ये 7-12 रंगवा अशा प्रकारे 30 सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक. मॅच ऑन होते. डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू आशुतोष. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. बस असा अशी फिल्डिंग म्हणजे काय सांगायचं आहे. अगं पोरी तू सपनात येणं आणि 7-8 कान फटात देणं श्याम कार्यक्रम. इथे आपण पाहू शकाल एक सिंगल घेतली आणि संघाचं खातं मात्र इथे ओपन करत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आशुतोष पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे परंतु तिथे बस काय सांगायचं आहे या भयानक कार्यक्रम ना. श्याम कार्यक्रम बाबा. लगीन जमवायला लगीन जमवताना दायली चिकनी आणि लग्नाला उभी केली चकनी. नवरा बिस्कडला. खऱ्या हाताने यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू आउटफील्ड थोडीशी खराब आली आणि पुन्हा एकदा धाव फलकावरती थोडंसं परिवर्तन. 3 धावा. ओहो यावेळेस बेकार तारी मारी खालता ढोपणावर मुंडी पण काय तरी काय जमला नाही बाबा. बॉल संजू जातो बाबा आणि तोपर्यंत 2 धावा. यस आपण पाहू शकाल. काय बोलायचं तिकडे त्याची बॅट फिरवताना धन चालली आणि याची मस्त तिकडे शिट्ट्या मारून धन म्हणजे आईजीचे जीवा बायजीची मजा. आईजी तिकडे तरफडून हाल. बायजी इकडे काय सांगायचं मनवे लड्डू फुटा और सबका इलाज खुटा. गोलंदाज तयार होतो पुन्हा एकदा आशुतोष गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस समोरच्या दिशेला गॅप शोधण्याचा प्रयत्न. क्षेत्र बास नाही याचा काहीतरी वेगळाच कार्यक्रम आहे. बॉल आल्या तोटका सारखा धावतो पण काय सांगायचं हातात काय भेटना. यास रट्ट्याला नाड्या ढिल्या आणि तिथे मात्र निश्चित थोडंसं फंबल होताना पाहायला मिळालं. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती आपण मित्रांनो पाहतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय. यस आपण पाहू शकाल. यस गडी पंक्चर झाला स्टेपनी जाऊ द्या. यस टायर पंक्चर झाल्यावर स्टेपनी बसवा लगेच. 2-3 बॉलात गडी स्टेपनी डायरेक्ट लात टायर पंक्चर हरकत नाही. खेळाडू कुठेतरी मला वाटतं थोडंसं इंजर्ड आहे आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल होतोय. चला मॅचला स्पीडअप राहू द्या. अगदी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा विचार जर केला तर अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या त्या म्हणजेच 6 धावा धावफलकावरती. 6 धावा तर आहेत आणि चित आपण पाहू शकाल. यावेळेस बेकार पार खवावर करून धोद्याला निकाल. तात्या मामा काका आडत रेखा चोळीत मळीत बेकार चौकार ठोक डीजे. आवडे लवकर नको बाबा असं काय गाणी बिन लावू. मराय काय झालं सगळी मराय झाल्या पण काय सांगायचं डेंजर गाणं लायला. रट्ट्याला ताकद पॉवरफुल. गोलंदाज लेफ्ट राईट. पुन्हा एकदा सुरुवात. यावेळेस बस नाही तो सांगतो बरं बॉल आला कसा आणि जेला कसा त्या नंदरीत राहिला जातो. उडी पण नाही मारली पण तो निश्चित पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे खाऊन पिऊन डेकर देऊन समाप्त होत असताना संघाची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली ते म्हणजेच 12 धावा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावरती. आपण पाहू शकाल 12 धावा तर आहेत धावफलकावरती. आणि षटक क्रमांक 2 सिद्धांत मजबूत जाडा जोडा घट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुटगुटीत गोलंदाज. तर स्ट्राईक येणं ती बारीक बारीक मोजून 4.5 फूट उंची.
यावेळेस आपण पाहू शकाल इथे एक चांगला फटका येत असताना 4 धावेच्या मदतीने संघाचा धावफलक आपण पाहू शकाल 16 धावा यास आपण पाहतोय याचा चेहरा बोळा धावा धावफलकावरती दिसतोय 16 आणि इथे यावेळेस देखील पुन्हा एकदा मजबूत रट्टा काय सांगायचं आहे धन्यवाद अडीचे जस आपण पाहू शकाल आता मात्र धावफलक 20 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय यांच्या संघ मालकांनी नेमका बॅट्समॅनला काय खायला घातलं आणि काय नाही बाबा तिखट खायला घातला का पुचाट खायला लागला पण निभार एक पाणीवाला जायची चोरी हे 2-2 पाणीवाला जातात या हलक्या हाताने दाबायलाय कुतयलाय फिल्डर आलाय बेकार यस काय रे काय 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 सांगायचं तो काहीतरी सापायला लागला तर वाटत हा का पण सापडला एक सिंगल आली आणि संघाचा धावफलक मात्र आता आपल्याला पुढे जात असेल 21 धावा धावफलकावरती आहेत यस मजबूत बॉलर आहे पण काय सांगायचं बारीक पिस्तूल बॅट्समन आहे तो मात्र फुल आवरेज देतो मजबूत बॉलरचा आवरेज कमी केला पार पहिलेच बॉलवर डायरेक्ट चौका ठोकला आता यावेळेस कशा प्रकारचं कमबॅक केलं जाईल गोलंदाज सिद्धांतच्या माध्यमातून काय रे कसा काय बरं आहे का जर असं मला वाटत खराब आहे असा वाटतो कुजलाय का काय झालाय पंचा बरोबर सांगला बरं दाबून येरा तिसऱ्या पंचांची मागणी इथे घेतली गेली हाईट फॅक्टर आहे की ते लिगली चेंडू आहे याची खात्री केली जाईल आमची ऑफिशियल पंच आमची टेक्निकल टीम देखील तयार झाली की ते हा चेंडू किती उंचीचा होता हा चेंडू योग्य आहे की नाही याची पडताळणी मात्र 24 लाईव्हच्या माध्यमातून केली जाते आणि लवकरच निर्णय जो मात्र तुमच्यापर्यंत येईलच या शंका नाही चेक केलं जातं घाबरू नका दूध का दूध पाणी का पाणी स्वस्त गरम नरम सगळा 7-12 ओके यस पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत आला जर असा घाणे वास फुटलाय तुमचा फक्त नोच ना यस फ्री हिट आता यावेळेस पाहावं लागेल बस काय सांगायचं आहे याला शेम कार्यक्रम दिला बाबा संधू बॉल मजबूत माराय गेला कुठं फ्री हिट आला तर जमला नाही पार हांडी भांडी खोंबून गेला पार डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळेस हाताला जातो फ्री हिट होता हवा तसा फायदा घेता आला नाही इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार गोलंदाजी मार्कवरती येणारा चेंडू यावेळेस हो मजबूत मारलाय फिल्डर आहे ना तिकडे बरोबर पावट्यावर राहिलाय नो हलिंग नो डुलिंग ओके मॅम थँक्यू हरिओम आणि इथे मात्र एक सिंगल येत असताना संघाची धावसंख्या 23 धावा धावफलकावरती आहेत आणि बॅटिंग वाल्याची 12 घडी तसाच आहे ना धोकाच नाही टेन्शनच नाही फिल्डिंग वाले तर स्टेपनी जरा बारीक आहे यांची मजबूत यावेळेस पुन्हा एकदा एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि बघता बघता एक सिंगल इथे कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या मात्र 24 या धावसंख्येवरती जाऊन पडले टाटा बाय बाय 2 षटकांचा खेळ इथे होईल समाप्त आणि संघाची धावसंख्या 24 धावा धावा आहेत धावफलकावरती मित्रांनो आपण पाहू शकाल षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय तिसरं षटक वेळ वाचवणं महत्वाचं राहील याची नोंद घ्या कारण की प्रत्येकाला माहित आहे वेळ फार महत्वाचा आहे आणि इथे आजचा दिवस हे मैदान आपल्याला दिलेल्या वेळेतच कंप्लीट करायचं आहे
थोडीशी मित्रांनो मिस्टेक होते. 23 धावा फक्त. स्कोरर तुम्ही नीट राहणार तर काय सांगायचं आहे ना, आम्हाला पळताना धन व्हायचे. गेट आडायला तर काय सांगायचं आहे. यस, आता किती? 18 चेंडू 10ची गरज. 18 चेंडू 10 धावा बनवायचे आहेत. पाहावं लागेल. यस, यावेळेस पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला. यास, भयानक नाही. हे फिल्डर डेंजर आहे बाबा. डायरेक्ट बॉल धरतात करीत. हे बघ. यस, एकच झाली आहे. आणि श्री आलाय गोलंदाजी ट्रॅक मध्ये. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी 9 धाब्याची गरज आहे. 17 चेंडू 9 धावा. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. आणि सूर्याबाईनं मग कार्यक्रम वाजवला यावेळेस. हो, फटका इथे. चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक. डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलाय. एक धाव घेण्याचा प्रयत्न. पण काय सांगायचं, बॅट्समन आळशी झालं का काय झालं. रन उलात म्हणून बाबा काय नाही तर काय सांगायचं आहे. अशा रन कडल्या तर भोशाडा खाताना धन झाली असती. परंतु निश्चित आता यावेळेस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 25 धावा. 7-8 धाब्यांची. ओहो, यावेळेस बस काय झाला. मोये 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 मोये. बस सूर्याबाईची कंपनी तर काय त्याचे सगळं डान्स कराय फ्री मध्ये. कितना भी मजा. जाऊया. काय रे काय सांगायचं आहे. यावेळेस समोरच्या दिशेला. ओहो, क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून खेळून काढलाय. काय रे पाणी पाजा. डीजेवाल्याला पाणी पाजा. सोक लागलाय सांग. जाऊया इथे. आता मात्र धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 31 धावा. आणि विजयासाठी 2 धाब्यांची गरज आहे. 2 धावा बनवायच्या आहेत. आता काय घडणार पाहावं लागेल. एक महत्वपूर्ण मॅच. आणि महत्वपूर्ण मॅच मध्ये काय सांगायचं आहे. नाही बेटा खुट पडली. मला सांगला तर एल्डिंग मारून आणली असती ना. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल हा चेंडू डॉट. एक निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय श्रीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा श्री गोलंदाजी मार्गवरती तयार होतोय. एक महत्वाची ही स्पर्धा आज आपण पाहतोय मोठ्या थाटामाटानं. काय जमच ना बाप्याला. भलताच कार्यक्रम. किचन मध्ये जेवाय दिला आणि हॉल मध्ये येऊन रस्सा पिया लागला. पाणी पिऊन धन झाली आहे. आणि बघता बघता षटक क्रमांक मित्रांनो इथे 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. संघाची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 31 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 2 धावेची गरज आहे. बरोबर ना. 12 चेंडू 2 धावा. चला स्पीडअप राहू द्या मॅचला मित्रांनो. थोडस सहकार्य करा. कारण की अगदी 2 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे आता गोलंदाजाला मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. आणि गोलंदाज आलाय सनी. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी सनी आलाय. पण ही ओपनिंग जोडी जिलेली संघ मालकांना भारून पाठवलं का काय आलंच नाही. शेवटपर्यंत तंबू ठोकून आहात. आणि यावेळेस पाहावं लागेल. महत्वाची स्पर्धा आहे. 2 धाब्याची गरज आहे. सनी तयार. गोलंदाजी मार्कवरती जागा बनवली आहे. आणि तिथे मात्र हा विजयाचा शंखनाद करणारा हा विजयी प्रदान करणारा ठोकला चौकार. आणि इथे मात्र